खरीप हंगामाची सुरुवात होताच शेतीच्या कामाला वेग आलेला आहे। ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात पेरणीपूर्व मशागत करताना दिसत आहे। त्याचबरोबर पेरणीसाठी लागणारे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर गर्दी केली आहे। परंतु बियाण्यांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे आणि बियाण्यांच्या वाढलेल्या किमती बघून शेतकऱ्यांना रिकाम्या हातानेच परतावं लागत आहे। बाजारामध्ये प्रति 27 ते 30 किलो सोयाबीन करिता कमीत कमी 3000 रुपये तर जास्तीत जास्त 4000 रुपये मोजावे लागत आहे। अशीच परिस्थिती कपाशीची पण आहे। कपाशीच्या 450 ग्रॅम बियाणांकरिता कमीत कमी 720 रुपये द्यावे लागतात। मागील खरीप हंगामात महाबीज कंपनीचे बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे महाबीज कंपनीच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही। त्यात महाबीजचे बियाणे बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही। तसेच खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। यामुळे सामान्य शेतकऱ्यांसमोर बियाणे खरेदीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। त्याचबरोबर पेरणी कशी करावी हा मोठा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे। वेळेवर कसं आहे, आता यावेळेस जसं बियाण्याचे भाव खूप आहे तर मालही नाही भेटून राहिला। आता महाबीजवाल्याचं तर कठीणच झालं साहेब। आता कोण्याही दुकानात कृषी सेवा केंद्रात गेला तर माल भेटून नाही राहिला त्यांच्यावाला। आता सर्व लोकांना वाटते बा महाबीज पेरावं पण महाबीजवाल्यानं कसं आहे मालच तयार नाही। कसं आहे आता बॅगाचे भाव कसं आहे, आता कोणते भाव असे 3200-3300 रुपये भाव येऊन राहिले। एवढं मोठं महाबीजचं बियाणं घ्यायचं म्हणजे कसं आहे शेतकऱ्याला खूप अडचणी येऊन राहिल्या। शासनानं कसं आहे याच्या इकडे फारसं दुर्लक्ष करू नये शेतकऱ्याकडे। शेतकऱ्याचं इकडे कसं आहे शासनानं लक्ष केलं तर असं शेतकऱ्याला समाधान होऊन जाईल। खताचे भाव पद्धतशीर सरकारनं कसं खतावर लक्ष केलं तसं बॅगावर कसं सोयाबीनच्या बॅगावर जर लक्ष केलं शेतकऱ्यासाठी तर शेतकरी सरकारच्या विषयी आनंदात राहून जाऊ शकते। बियाण्यांच्या उगवण क्षमतेला घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे। बियाणे घेतल्यानंतर ते उगवेल किंवा नाही याची देखील शाश्वती नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी। जर तपासणी दरम्यान बियाणे निघाले नाही तर ते बियाणे कृषी केंद्र परत घेणार असल्याची सुविधा देण्यात आली आहे, असे कृषी केंद्र संचालकांनी यावेळी सांगितले। तसेच शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यांची मागणी वाढली असून शेतकऱ्यांना हवा असणारा ब्रँड उपलब्ध नाही, असे देखील कृषी केंद्र विक्रेत्यांनी सांगितले आहे। ग्राहकांची मागणी तर सोयाबीनचे जेव्हापासून बाजारात मार्चपासून भाव वाढले 8000-9000 झाले खुल्या बाजारात, तेव्हापासून सोयाबीनची मागणी वाढली। पण अर्ली व्हेरायटी जे लोकांना 9305 किंवा त्या पॅटर्नमध्ये पाहिजे तो माल मुबलक नाही आहे। लेट वान आहे थोडंसं, पण 9305चा माल नाही आहे। आणि ज्या ब्रँडमध्ये लोकांना पाहिजे तो मिळत नाही आहे, कारण मागच्याची बियाणं भिजलं, तक्रारी खूप आल्या, त्याच्यामुळे आम्ही बुकिंग केले नाही किंवा कंपनीनं प्रोडक्शनही केले नाही। त्याच्यामुळं साहजिक आहे बाजारातले जवळ पाहिजे तो ब्रँड मिळत नसल्यामुळं लोक परत चालले। त्यात महाबीजचा माल नाही आहे बाजारात, प्रोडक्शन कमी आहे। कपाशीवर मागणी थोडी कमीच आहे दरवर्षीपेक्षा, वेळेपर्यंत सांगता येत नाही पण सध्या कमी आहे। तूर मागणी चांगली आहे, तूर सोयाबीनची चांगली आहे। मूग, उडीद आणि कपाशी फार कमी आहे। आमच्या माहितीप्रमाणे 2-3% वर घरी बियाणं नसल, कारण लोक आता जे घरी टाकून पाहून राहिले तर त्यामध्ये घरचं बियाणं बऱ्याचशा बोंब आमच्यावर असे येऊन राहिले का निघून नाही राहिले। आणि आम्ही जे बॅगा विकून राहतो शेतकऱ्याला आग्रह करू राहिलो का पेरणीला वेळ आहे तुम्ही घरी एकदा टाकून परत आणा, त्यांना दोघांनाही कंपनीचं नुकसान नाही, आमचंही नुकसान नाही आणि शेतकऱ्याचं पण नुकसान। त्यानं जी वस्तू घेतली तपासायला काही हरकतच नाही आहे, त्याला काही पैसे लागत नाही। आपण घेतलेली वस्तू आहे, आपण तपासायला हरकत नाही। आमचं बिल आहेच, आमची जबाबदारी आहेच, पण त्यानं घरी शेतकऱ्यानं एकदा टाकून पाहावं निश्चिंत होऊन जाते। नाही निघालं त्यांनी परत आणलं, आम्ही कंपनीला परत देऊ, दुसऱ्या शेतकऱ्याला ते विकू नये। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।